विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूपम् त्वमादिदेवः पुरुषः पुराणः त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूपम् काल आपण पाहिलं की अर्जुनाने भगवंताविषयी आपलं मत मांडलेलं आहे की देवा तुझ्यामुळेच जे दुष्ट लोक आहेत ते घाबरतात, तुझ्या शक्तीच्या समोर त्यांची शक्ती काही नाही, तर भयाचं कारण तुम्ही आहात. त्याचप्रमाणे ज्यांचं मन खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तुम्हीच अशा लोकांसाठी आनंदाचे कारण होतात. लोकांना तुम्हाला पाहून सुख मिळतं, तुमचं दर्शन त्यांना तृप्ती देतं. आणि तिसरे असे लोक आहेत जे शरणागती पत्करतात, तुमच्या चरणी स्वतःला वाहून देतात. सिद्ध संगाहा नमस्यन्ते. तर 3 प्रकारची क्रिया इथे आहे. नमस्यन्ति, द्रवंती आणि प्ररश्यते. प्रसन्न होतात, भक्त करतात. राक्षस किंवा आसुरी वृत्तीचे लोक द्रवंती म्हणजे धावंती, आणि जे लोक तुमची पूजा आराधना करतात ते नमस्यन्ति. 3 क्रिया आहे आणि 3 प्रकारचा प्रभाव तुमच्यामुळे या तिघांवर होत असतो. याचा अर्थ असाच आहे की आपली वृत्ती जशी आहे त्याप्रमाणे आपल्याला भगवंत दिसतो. भगवंत काही करत नाही स्वतःहून. जसं एक आरसा असतो की नाही, आरशामध्ये आपला चेहरा कसा दिसेल जसा आहे रिफ्लेक्ट करतो. एकाने पाहिला आरसा, त्याच्यामध्ये त्याला चेहरा नीट दिसत नव्हता आणि तो स्वतःच नीट होता. तो म्हणाला चेंज द मिरर, आरशाला बदला. गुरुदेवांचं आरसा बदलल्याने तुमचा चेहरा थोडी बदल. धूल चेहरे पर थी, काय ती गालिबचं आहे ना, सदियों से मैं गलती करता रहा. म्हणजे माझ्यामध्ये दोष होता पण मी लोकांना दोष देतो. धूल चेहरे पर थी, आईना बदलता रहा, असं घेतली आहे. तर देवावर दोष देण्यापेक्षा आपण चांगलं होतो. काल मी उदाहरण तुला दिले आहे, तर तोच देव आपल्याला चांगला वाटू लागला. आता अपिचेत सुदुराचार असं म्हणते ना, दुराचारी माणूस जर सदाचारी झाला तर तो साधू होऊन जातो. तोच देवाशी एवढं प्रेम करतो. याचं उदाहरण म्हणजे वाल्मिकी. आधी वाल्मिकींना भगवंत म्हणजे काय, भीतीदायक डाकू होते, पण तेच त्यांच्याशी प्रेम करू लागले तर मग रामायण त्यांनी दिलं. म्हणजे आपण बदललो तर देव सुद्धा आपल्याला वेगळा दिसतो. मग इथे अर्जुन म्हणतो की जर तुमचा महिमा खरोखर कोणी जाणला तर तो नमस्कार केल्याशिवाय राहू शकणार नाही.
का नाही नमस्कार करणार असं तो म्हणतो. कस्माच्च तेन नमेरन महात्मन. खूप छान. म्हणजे नमस्कार करत नाहीये, भक्ती करत नाहीये, याच्यामध्ये कारण फक्त भगवंताविषयी अज्ञान आहे. जेवढं ज्ञान मिळत जाईल तेवढं त्याला अहंकार त्याचा कमी कमी होत नाही. नमस्कार करणे म्हणजे काय? अहंकार पूर्णपणे वाहून जाईल. नमस्कार एक प्रतीक आहे, सिम्बॉलिक. जिथे आपण शरीर, मन, बुद्धी सगळं काही देवाला अर्पित करतो. म्हणजे तुझी बुद्धी मोठी, तुझं मन मोठं, तुझी शक्ती मोठी. घेणारा नेहमी खाली असतो ना, देणारा वर असतो. म्हणून आपल्या इथे गुरुच्या चरणी बसून काय शिक्षण देण्याची परंपरा आहे. आजकाल कॉलेजमध्ये वेगळं असतं. शिक्षक आता खाली असतो आणि सगळे मुलं अशी वर असतात. माहिती आहे तो युनिव्हर्सिटीमध्ये क्लास त्यामुळे तिथून तो शिक्षक दिसतो. चला ठीक आहे त्याचं तर, पण ते एक वाक्य डोक्यावर बसला असतो बघ शिक्षकाचे. तर खाली गुरुचरणावर. तर इथे म्हणतात की नमन. नमन म्हणजे मी तुमच्या पायी, काय पायाची धूळ सुद्धा, पायीची वाहन पायी होते. तुमच्या अभंगात आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे. तर नमस्कार होईलच, करूच. आणि तुम्ही कसे आहात तर पहा 38व्या श्लोकात. आता पहा, हा पूर्ण अध्याय म्हणजे काय, देवाची खूप छान स्तुती आहे. पहिल्यांदा सुद्धा सांगितलं, त्वमादिदेव. तुम्ही कोण आहात म्हणजे आदिदेव. सगळ्या देवांच्या आधी तुम्ही आहात. हे पहा, आधी भगवंतानी हे सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये की मी तुमच्या सर्वांच्या आधी आहे, देवाच्या सुद्धा आधी आहे. आता अर्जुन आपल्या मुखातून ते स्वीकार करत आहे, म्हणत आहे. 10व्या अध्यायाचा 2रा श्लोक पहा. अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. त्याच्यात नमे विदुःसुतगणा प्रभवं महर्षय. अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. आता ते देवानी स्वतःनी म्हटलंय, इथे अर्जुन म्हणतो आदिदेव. इंद्र, चंद्र, वरुण सगळे नंतर आहे. काल आपण पाहिलं ब्रह्माचा सुद्धा कर्ता आहे. ब्रह्म अप्पी आदि कर्ते. मग तुम्ही कोण आहात? पुरुष आहात. पुरुष शब्दाचा अर्थ मी अनेक वेळा सांगितला आहे तुम्हाला. पुरुष म्हणजे काय, पण एकदा परत सांगून द्या. पुरी शयते. पुरी शयनात. पुरीमध्ये जो झोपतो, पुरी म्हणजे खीरपुरी नाही, पुरी म्हणजे नगर, शरीररूपी पुरीमध्ये. जगन्नाथपुरी म्हणतो की नाही आपण, द्वारकापुरी, जगन्नाथपुरी. तर नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. तर तो नवद्वार रूपी या नगरामध्ये झोपतो. अकर्ता आहे तो, कर्ता नाही, अकर्ता आहे. चैतन्य साक्षी रूपात तिथे बसलेला आहे. पुरी शयना इति पुरुष, किंवा दुसरा अर्थ आहे पूर्णत्वात पुरुष. जो पूर्ण आहे त्याला म्हणतात पुरुष. कारण म्हणजे परीक्षा घेतली पाहिजे, त्याने काय नाही तुमची जरा अभ्यास होईल. ते प्रश्नाचं काय, मी सुद्धा आळस करतो जरा. ठीक आहे, आता यावेळेस देखील पुरी शयनात आणखी पूर्णत्व, असे 2 व्युत्पत्त्यर्थ. याला काय म्हणतात, व्युत्पत्ती ने अर्थ घ्यायचा. तर तुम्हीच पूर्ण आहात, तुमच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे.
पुराण त्वम, तुम्ही पुराण आहात. पुराण म्हणजे जुना असून सुद्धा नवीन आहे, त्याला म्हणतात पुराण. पुरा अपि नव, पुरा अपि नव म्हणजे तुम्ही खूप जुने आहात, पण हे देवाचं वैशिष्ट्य आहे. जुने असून सुद्धा आज सुद्धा तेवढेच नवीन आहे. तुमचा आनंद, तुमची शक्ती, तुमचं सगळं काही तसं तसं आहे. म्हणजे आजही कोणी तुमची भक्ती केली त्याला सुद्धा तोच आनंद मिळेल जो संतांना मिळाला आहे. एक तर हा अर्थ आहे. दुसरा, पुराण म्हणजे जो सगळ्यात आधी आहे की नाही. जुना आहे म्हणजे काय, आधी आहे. आपण कसं म्हणतो, जुने लोक, जुने लोक असे होते म्हणजे काय, आधीचे लोक. जुना ग्रंथ जो आधी आहे. अलीकडे रामदास स्वामी आपल्या दादूला अलीकडचे लोक. तर तुम्ही पुराण आहात. मग त्वम अस्य विश्वस्य परम निधानम, म्हणजे तुम्ही या जगाचे परम निधान. निधान म्हणजे काय, हा ठेवा. जिथे जिथे आपण वस्तू ठेवतो त्याला म्हणतात निधान. बरं का, इथे शंकराचार्य म्हणतात निधीयते अस्मिन् जगतः सर्वं. समस्त जगत ज्याच्यामध्ये स्थित आहे. खाऊ घालून त्यामुळे ते गळा झाला. संपूर्ण जग ज्यामध्ये ठेवलं आहे, निधान आहे, आधार किंवा आश्रय. निधीयते अस्मिन् जगत सर्व, सर्व जगत तुमच्यामध्येच राहत आहे. अच्छा, म्हणजे सध्या तर आहेच तुमच्यामध्ये. इथे शंकराचार्य म्हणतात महाप्रलय आदौ. महाप्रलय आदौ, महाप्रलयामध्ये जगत कुठे जातं, शून्य तर होत नाही, लक्षात घ्या. हा, परमात्म्यामध्ये विलीन होतं. आपण असं म्हणतो की तर लयस्थान त्याला म्हणतात, लयस्थान. तर निधान म्हणजे काय, लयस्थान. परम निधान. त्यानंतर वेत्तासी वेद्यम च परम च धाम. वेत्तासी, वेत्तासी म्हणजे वेदितासी सर्वस्यैव. हा, तुम्ही सगळं काही जाणणारे आहात. वेत्तासी, आपण म्हणतो हा खूप जाणणार आहे, सगळं काही जाणतो. तर तुम्ही तुमच्यापासून काही लपवू शकत नाही. आणखी म्हणजे तुम्ही काही करा, लपून करा, शिकून करा, तो कोणत्या रूपात येऊन बघेल तुम्हाला माहिती. ना जाने किस वेश में आ जाए भगवान. आपल्याला तर कोणी पाहिलं नाही, पण कोणीतरी पाहिलं म्हणे हा देव थोडी आहे, पण तो देवच त्या रूपात येऊ शकतो. कारण तो सर्व रूप आहे ना, कोणते रूप येऊ शकतो. तर त्याच्यापासून काही लपत नाही. न्या वेत्तासी, सगळं नोट करत आहे तो. अनेक वेळा सांगितलं त्यांच्याकडे चंद्रगुप्त, कोण चित्रगुप्त आहे, तो नोट करत आहे. आणखी वेद्यंच, तुम्ही कोण आहात, वेद्य. वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य. जगामध्ये भरपूर गोष्टी आहे, पण त्या जाणण्यास काही मजा नाही किंवा काही लाभ नाही. म्हणून उपनिषदामध्ये असं वाक्य आलंय, अन्या वाचो विमुंचथ. सगळ्या गोष्टी तुम्ही सोडा. तमे वैकम विजानीथ, फक्त त्या आत्म्याला जाणा. जाणण्यास योग्य फक्त एक. जसं आपण कोणत्या गावामध्ये जातो, नवीन शहरामध्ये, तर आपण काही काही ठिकाण पाहतो, म्हणजे हे ठिकाण पाहण्यास योग्य आहे.
सगळं तर पाहिजे गरज नाही. फक्त मुंबईमध्ये गेला तर काय पाहतो आपण? कोणतं आहे? गेटवे ऑफ. दिल्लीमध्ये काय? इंडिया गेट. मला नेहमी कन्फ्युजन होतं कोणतं कुठे. तर वैद्य, आता हरिद्वारमध्ये जर तुम्ही गेला तर काय वैद्य आहे? हां, नाही तेवढे नाही. आम्ही तिथे गेलो आणखीन तो चोटीवालेचा पेढा खाऊन आम्ही तेच ऐकलं होतं. दादा आहे ना, तुम्ही गेला तिथे लोक जेवण करतात. तो आता एक माणूस बसला, परंपरा काय? हरिद्वाराचं वैशिष्ट्य काय? गंगा. गंगेमध्ये स्नान केलं नाही तर मग काय? जाणण्यास या जगामध्ये इतकं आहे, पण ते काही मंदिर असतं की नाही गावामध्ये, त्या मंदिरात जर तुम्ही नाही गेला तर वृंदावनमध्ये बाके बिहारी, पंढरपुरात गेला पण विठ्ठलाचं दर्शनच नाही मग काय? तर तुम्हीच वेद्य आहात आणि परमच धाम, परमधाम तुम्हीच आहात. परमधाम, धाम म्हणजे स्थान असतं. तुम्हीच दिव्य स्थान, तुमच्यापेक्षा अजून श्रेष्ठ काही नाही. आता या पृथ्वीवर काय धाम? 4 धाम, अष्टविनायक, द्वादश ज्योतिर्लिंग, हे सगळे धाम. म्हणजे जिथे देवाची उपस्थिती जाणवते किंवा आपल्यामध्ये श्रद्धा येते की इथे प्रत्यक्ष देव आहे, मी देवाचं दर्शन करून आलो. समजा माझं भाग्य आहे की मी 4 धामांना जाऊ. तर हे पृथ्वीवरचे काय आहे? धाम. आणि धाम खरं म्हणजे देवाचं नाव सुद्धा आहे. विष्णू सहस्रनामामध्ये धाम. गुरुर गुरुतमो धाम. आणखी कोणतं? 2 हा, वैद्य सुद्धा आलेलं आहे. वैद्यो वैद्य सदा योगी हा, तेही आहे. तद्धाम ते गीतेमध्ये आहे. पण विष्णू सहस्रनामामध्ये धाम शब्द विष्णूच्या अर्थाने आहे. धाम इज इक्वल टू विष्णू. म्हणून धाम म्हणजे जिवंत सत्ता आहे. म्हणजे तिथे प्रत्यक्ष देवाची अनुभूती लोकांना होते. श्रद्धा असेल तर. परमच धाम. आणि तुम्ही परमधाम आहे म्हणजे तुम्ही कुठे गेला पण शेवटी तुम्हाला भगवंतामध्येच विश्राम आहे, विश्रांती आहे. परमधाम. इथे शंकराचार्य म्हणतात परमं पदम वैष्णवम. विष्णूला प्राप्त करणे म्हणजेच परमधाम आहे, विष्णुधाम आहे. त्वया ततं विश्वमनंत रूपम. रूप त्वया, तुझ्याद्वारे, ततं, ततं म्हणजे व्याप्तम, तुझ्याद्वारे व्याप्त झालेला आहे. आणि काय तू व्याप्त केलंय? विश्वम, संपूर्ण विश्व. समस्तम विश्वम. विश्वमचा अर्थ केला समस्तम. आता बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःने हे सांगितलं आहे. अर्जुनाने तो शब्द तिथूनच उचलला आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना. माझ्याद्वारे संपूर्ण जग व्याप्त केलेलं आहे, झालेलं आहे. आता देवाने तिथे म्हणतात तथा माझ्याद्वारे. मी म्हणजे व्यापक आहे. अर्जुनाने तिथे सांगितलं तथा. बरोबर आहे, तुम्हीच आहात. तुम्ही पूर्ण सृष्टीवर कब्जा केलेला आहे. कब्जा म्हणतात ते. जेव्हा वाल्मिकींच्या घरी ते गेले आश्रमात, भगवंत विचारतात मी कुठे राहू? आहे ना ते प्रसंग, कुठे राहू मी? मला तुम्ही घर सांगा. म्हणजे ते फक्त जागा द्या, हा आम्ही बांधून घेऊ. आमचा भाऊ आहे तो बांधेल. तुमच्या आश्रमातील काही खोली द्या, नॉन AC सुद्धा चालेल.
कारण मला नॅचरल AC मध्ये राहण्याची सवय आहे. वनामध्ये फिरत आहे देवानी असं म्हटलंय तुम्ही जागा द्या. तर वाल्मिकीने उत्तर काय दिलं? वाल्मिकी सुद्धा गंमत करते, म्हणे आधी तुम्ही सांगा की तुम्ही कुठे नाही आहात. आधीच तर सगळीकडे तुम्ही बसलेला आहे, मग प्रश्न काय? छान तो संवाद आहे. आता सामान्य अगदी शब्द प्रश्न होता देवाचा, या शरीराला जागा पाहिजे ना कुठे. पण वाल्मिकींनी एकदम तात्विक उत्तर दिलं, निराकार निर्गुण रूपात तुम्ही सगळीकडे. आणि मग वाल्मिकींनी 14 घर सांगितले, 14 हृदय, 14 प्रकारचे साधक. तो प्रसंग ऐकलाय का तुम्ही? नाही, मी कधी सांगेन. खूपच छान आहे. जे खूप ऐकत आहेत प्रवचन सत्संग, म्हणजे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही राहा. त्यांचं हृदय हे पहिलं स्थान. असं जे तुमचं कीर्तन भजन करत आहे त्या हृदयामध्ये तुम्ही राहा. 14 घर म्हणजे 14 प्रकारची साधना, 14 प्रकारचे साधक. असं खूपच गोड असा तो प्रसंग आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय? तुम्ही आधीच व्याप्त आहात. तर इथे अर्जुन इथे तया ततं विश्वम अनंत रूप, तुम्ही अनंत रूप आहात, सर्व रूप आहात. काल मी सांगितलं. आणि आता इथे अर्जुन एकेकाचं नाव घेत आहे की तुम्ही सगळे आहात. जे काही मोठे मोठे देव, मोठी मोठी जी देवता आपण ज्याची पूजा करतो, म्हणजे सगळे तुमचेच रूप आहे. आता हे हिंदू धर्माचं हे मत आहे, एकच देव वेगवेगळ्या रूपात आहे, देव अनेक नाही. पुढे स्वतः शंकराचार्य म्हणतील. तर पहा इथे आता नाव घेऊन तो सांगत आहे की तुम्हीच कोण कोण आहात. पहा, वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. तुम्ही कोण कोण आहात? म्हणे वायुदेव तुम्हीच आहात. वायूच्या रूपात तुम्हीच वाहता. म्हणजे पहा, वायूचं हे आधी भौतिक रूप आणि आधी दैविक म्हणजे वायुदेव, ज्याचा पुत्र हनुमान, ज्याचा अंश. वायुदेव तुम्ही आहात. यम मृत्यू सुद्धा तुम्हीच आहात. म्हणून मृत्यूपासून घाबरलं नाही पाहिजे. देवाची भेट म्हणूनच बहुतेक हा वाक्प्रचार, देवाज्ञा झाली, देवाच्या घरी गेला. कारण यम म्हणजे देवच. मग अग्निर्वरुण, अग्निदेव, अग्निमीळे पुरोहितम, ऋग्वेदाचं पहिलंच आहे. तर अग्नीला तर आपल्या इथे खूपच सन्मान दिलेला आहे. मान मोठे स्थान आहे अग्नी. यज्ञकुंडामध्ये सुद्धा अग्नीचं आवाहन करतात. तर अग्नी देव आहे. वरुण जलदेवता, अपामपती जलदेवता वरुण. सिंधी लोक जे आहे ना वरुण देवताची पूजा करतात. सिंधी लोग जल देवता ही करते हैं ना. क्या नाम उनका? झूलेलाल. मछली पे बैठे हैं. हाँ, तर वरुण देव. पारशी लोक अग्निदेव, अग्नीला देव. मुस्लिम लोक चंद्रदेव, जे चंद्राला खूप मान देतात. तर
आपल्याला काही त्यामध्ये आपत्ती नाही. गुरुदेव म्हणायचे की द मॉस्क, गुरुद्वारा, चर्च, टेम्पल, कुठेही तुम्ही जा, शेवटी त्याचेच रूप आहे. त्याच्याशी जुडण्यासाठी तुम्ही जाता ना. कालही मी सांगितलं, शक्ती तर 2-4 नाही, शक्ती तर एकच आहे. आता इथे स्वतःच देव म्हणत एकच नाही. आता ही यादी खूप मोठी होऊ शकते, त्याला जोडून द्या. तर वरुण, शशांक, चंद्रदेव, प्रजापती. प्रजापती सुद्धा एक प्रकारची देवता आहे. प्रजापती एक पोस्ट आहे, पद आहे. कधी कधी ब्रह्मदेवाला सुद्धा प्रजापती म्हणतात, पण कधी कधी वेगळी आहे प्रजापती. त्यानंतर त्वं प्रपितामह, तुम्ही फक्त पितामह नाही आहे, ब्रह्मदेव नाही, ब्रह्मदेवाचे काय आजोबा, आणखी मग पंजोबा, आणि मग पुढचं खापर पंजोबा, सगळे तुम्हीच आहात. प्रपितामह. आता इथे खरं म्हणजे सगळी जी देवता आहे, देवता म्हणजे एक एक पॅकेट ऑफ शक्ती आहे. सगळ्यांना एक एक शक्ती दिली. वायूमध्ये शक्ती आहे की नाही? भरपूर शक्ती आहे. अग्नीमध्ये शक्ती आहे, पाण्यामध्ये शक्ती आहे. तर या सगळ्या शक्तींचा जो सोर्स आहे, जिथून या सगळ्या शक्ती प्रकट, तो सर्व शक्तिमान, त्याला म्हणतात अनंत शक्ती. तर अर्जुन म्हणतो की तो परमात्मा तुम्ही आहात, परमेश्वर तुम्ही आहात. तुम्हीच या लोकांना थोडी थोडी शक्ती वाटलेली आहे. अच्छा, दुसरं असं आहे, जो त्याची आराधना किंवा उपासना करतो त्याला सुद्धा तो प्रसाद मिळतो, शक्ती, बुद्धी. म्हणून संत लोक त्यांच्या वाणीमध्ये तेज कुठून येतो, शक्ती कुठून येते? देवाचा असा स्वभाव आहे, म्हणजे जो माझं गुणगान करेल त्याची शक्ती मी वाढवतो. का? कारण बोलण्याची शक्ती त्याने दिली. तर ज्याने दिली आहे त्याचंच जर गुणगान केलं तर प्रसन्न होईल की नाही? जगामध्ये सुद्धा सोपा नियम आहे. कोणी मालक आहे, त्या मालकाने त्या सेवकाला जॉब दिला आहे. आता प्रेमाने जर तो सेवा करत आहे तर त्याची काय पदोन्नती किंवा त्याला त्याचा पगार वाढेल की नाही? प्रसन्न होईल की नाही? त्याला मदत करेल. म्हणजे एक साधा नियम आहे, स्तोत्रम कस्य न तुष्यये असं म्हणतात. स्तुतीच्या द्वारे कोण प्रसन्न होत नाही. स्तुती करा लगेच. मुलांना जर वडिलांपासून काही पाहिजे असतं तर स्तुती करतात, आईची स्तुती करतात. ही सगळी देवता सुद्धा शंकराकडे जाऊन शंकराची स्तुती करत आहे. का? म्हणे मदत करा, विष प्या. शंकराने ते तिथे म्हटलेलं आहे की हे आज इकडे कसे काय इंद्र चंद्र समुद्रवंथनाच्या वेळेस. तर तुम्ही सगळे हे जे विविध देवता आहेत त्यांच्या रूपात प्रकट झालेला आहात. आणि तुम्हाला नमो नमस्ते, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. आता ह्या श्लोकामध्ये बघा किती वेळा नमस्ते शब्द आलेला आहे. मोजा जरा. नमो नमस्ते, नमो नमस्ते 4 वेळा. आणखीन अर्जुन काय म्हणतो? सहस्रकृत्व, 1000 वेळा नमस्कार, 1000 वेळा. अच्छा, अजून त्याचं समाधान झालं नाही. पुनश्च म्हणजे 1000 वेळा पुन्हा करतो. आणि अजूनही समाधान नाही, भूयोपी, परत परत करतो. हा, तर 1000 इंटू वारंवार किती झाले? 1000. त्याला कोटी कोटी. तर नमस्कारच नमस्कार. आता त्याला नमस्काराशिवाय काही सुचतच नाहीये, कारण असं दिव्य रूप त्यांनी बघितलं आहे.
आणि आता मी काही बोलायची इच्छा नाही, नुसतं बस. इथे शंकराचार्य छान म्हणतात, बहुशो नमस्कार क्रिया अभ्यास आवृत्ती गणनम कृत्व सूचा उच्चते. म्हणे इथे सहस्रकृत्व लिहिलेलं ना, कृत्य एक प्रत्ययासारखं आहे. कृत्य सहस्रकृत्व म्हणजे 1000 वेळा. तर 1000 वेळा म्हणजे अनेक वेळा झालंय. पण पुनश म्हणजे पुनः आणखीन भूय ही लिहायची आता गरज नाहीये. 1000 वेळा इट मीन्स वारंवार त्यांनी केलं. पण त्याच्यावर अजून 2 शब्द तो बोलत आहे. पुनःच भूय अपि इति श्रद्धा भक्ती अतिशयात. त्याची श्रद्धा आणि भक्ती अतिशय म्हणजे इतकी वाढलेली आहे, त्याला वाटतं किती वेळा मी केला तरी कमीच आहे. म्हणून भाष्यकार म्हणतात अपरितोषम. त्याला परितोष होत नाहीये, समाधान होत नाहीये. आत्मन दर्शयती. मला अजून तृप्ती होत नाही, असं वाटत आहे किती वेळा नमस्कार करा. म्हणजे अगदी भक्तीने भारावून गेला आहे तो, भरलेलं आहे त्याचं चित्त. अच्छा, आता भक्ती आहे तर भक्तीची अभिव्यक्ती कशी होईल? नमस्कार. नाही आमच्या मनामध्ये भक्ती आहे, पण कधीच हात जोडणार तर समोरच्याला कळणार. आम्ही मानसिक नमस्कार करतो. वा, खोटं बोलता नमस्कार करण्यास लाज वाटत आहे म्हणून. हा, मानसिक नमस्कार. पण खरी अभिव्यक्ती काय? लोटांगण लागतं. इकडे दक्षिण भारतामध्ये खूप परंपरा आहे, एकदम रेडी. तर नमो नमस्ते, परत तुम्हाला नमस्कार. आणखीन आता पहा, नमस्कार म्हणजे अनेक वेळा मी करतो. आता ह्याचं झालं किती वेळा. आता किती कोणकोणत्या दिशेमध्ये मी नमस्कार करू हे मला आता सुचत नाही आहे. की तुम्ही इकडे आहात तिकडे आहात, म्हणजे आता चारीकडे मी नमस्कार. नमः पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वतः सर्वैव. अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. नमः पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते म्हणे आता जिकडे तिकडे तुम्हीच दिसत आहात. आपण म्हणतो ना, जेथे जातो तेथे तू माझ्या. ज्या ज्या ठिकाणी मन जाय त्या त्या ठिकाणी निजरूप मी ठेवतो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे पाय. आता ही स्थिती झालेली आहे अर्जुनाची. ज्या ज्या ठिकाणी जिथे इथे माझं मन जातं तुम्ही दिसत, जिथे इथे माझी दृष्टी जात आहे तुम्ही जा. म्हणून आता तुम्हाला कुठे मी नमस्कार करू, कसं नमस्कार करतो? म्हणजे पुरस्तात्, समोरून तुम्हाला नमस्कार करतो. अच्छा, समोरून नमस्कार करून तो मागे वळला. मागे भगवंत दिसत तिकडे नमस्कार, किंवा भगवंताच्या मागे जाऊन भगवंताला नमस्कार केला. तो समोरून मागून. नमोस्तुते सर्वतैव सर्व. सगळ्याच दिशामध्ये तुम्ही व्याप्त झालेले आहात. म्हणून तुम्हाला मी सगळ्या दिशांना नमस्कार. 10 दिशा. फक्त पूर्वीकडेच तुम्ही आहात असा नाही. पश्चिमेमध्ये उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व, अध. तर सर्वत्र सर्व. तुम्ही सर्वात्मक आहात. म्हणून सर्व बाजूंनी तुम्हाला नमस्कार असो.
आणखीन आता जर आपल्याला आकाशाला नमस्कार करायचा असेल, पोकळी, तर कुठे कराल? नाही, वर निळं आकाश आहे, पोकळी पोकळी सगळीकडे आहे ना, चारीकडे. आकाश म्हटलं की निळा आकाश तो वेगळा आहे, ते म्हणजे एक सीमित अर्थ. वेदांतामध्ये आकाश म्हणजे पोकळी. आपण कुठे बसलो? आकाशात बसलो. आकाशात वायुयान होतात ना, ते आकाश आहे, ही आकाश आहे, रिकामी जात ना. अवकाशदातृ, अवकाश देणारा जो आहे त्याला म्हणतात आकाश. अवकाश म्हणजे जागा. अवकाश म्हणजे सुट्टी नाही, हा, ते एक वेगळा अर्थ अवकाश. किंवा जेवायला बसतो तेव्हा सावकाश उद्या, त्याचा अर्थ होते कसा असायला पाहिजे की जेवण करा पण अवकाश ठेवा थोडा, म्हणजे थोडं स्पेस ठेवा पोटात. अवकाश राहू द्या पाण्यासाठी, वायूसाठी, 1/4. पण आपण सावकाश म्हणजे हळूहळू, तो अर्थ मराठीमध्ये आहे. तर जिकडे तिकडे अवकाशच आहे, म्हणजे आकाश, स्पेस. त्याचप्रमाणे तुम्ही आहात अनंत वीर्यम अमित विक्रमस्तम. अनंत वीर्यम म्हणजे तुमचं वीर्य, वीर्य म्हणजे सामर्थ्यम. सामर्थ्य कसं आहे? सामर्थ्य, विक्रम, पराक्रम म्हणजे अनंत आहे. हा, सीमा नाही त्याची. आता प्रत्येक देशामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, पण ते काय, मिसाईल संपल्या म्हणजे आता युद्ध आम्ही नाही करू शकत. 1000 मिसाईल होते कसं म्हणजे, ड्रोन होते 1500. अनंत नाही आहे ना. सध्या जगामध्ये सगळीकडे युद्ध चालू आहे, भांडण. तर आपापल्या सामर्थ्याप्रमाणे. तर अनंत वीर्याम, पण देवाची जी शक्ती आहे त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही. अमित विक्रम, अमित विक्रम. इथे शंकराचार्य म्हणतात, या शब्दांवर त्यांनी भाष्य केला, वीर्यवान अपि कश्चित् शस्त्रादि विषये न पराक्रमते मंद पराक्रमो वा. म्हणे कोणी काय असू शकतो, वीर असू शकतो, पण शस्त्र वगैरे चालवण्यामध्ये तो कुशल असू शकतो. तो वीर आहे पण त्याला तलवारीशिवाय बांधून चालवता नाही. अस्त्र शस्त्र चालवण्यामध्ये त्याचं सामर्थ्य नाही, मनापासून तो वीर आहे, शूर आहे. तर इथे म्हणतात की देव वीर, शूरवीर आहे आणि शस्त्र अस्त्र चालवण्यामध्ये सुद्धा कुशल आहे. कसं शस्त्र चालवायचं हे त्यांना माहिती आहे. कुठे सुदर्शन चक्र, कुठे गांडीव, कुठे अर्जुनाला म्हणतात या शस्त्राचा उपयोग कर, या अस्त्र, पाशुपत अस्त्र वेगवेगळे आहे की नाही. तर म्हणे त्वं तु अनंत वीर्यम अमित विक्रम, म्हणजे तुम्ही शस्त्र अस्त्र कसं चालवायचं याबद्दल कुशल सामर्थ्य तुमच्यामध्ये. आणखीन तुम्ही कसे आहात, सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व समाप्नोषि सम्यक एकेन आत्मना व्याप्नोषि. तुम्हीच व्यापलेले आहात, तुम्ही एकटे, तुम्ही एकानेच या जगाला व्याप्त केलेलं आहे. आणखीन म्हणून तुम्ही सगळे काही आहात, तुम्ही सर्व आहात असं इथे म्हणतात. ततोसी असं सर्व, म्हणून आपण सर्वात्मक आहात, कारण तुम्ही व्याप्त केलेला आहात. आता जो सर्वात्मक होईल तो सगळीकडे व्याप्त होऊ शकेल. जो सर्वरूप आहे तो सर्व व्यापक होऊ शकतो. जो एका ठिकाणी मर्यादित आहे तो सर्व व्यापक असतो. काल मी तुम्हाला सांगितलं, घटाचं उदाहरण दिलेलं आहे. तर ततोसी सर्व त्वया विना भूतम न किंचित असते, शंकराचार्य म्हणतात.
तुमच्याशिवाय एकही भूत राहू शकत नाही. भूत म्हणजे प्राणी, भूत म्हणजे जीव. तुम्ही सत्ता देत आहात, चेतना देत आहात सगळ्यांना. तर असे तुम्ही आहात. आता मला समजलंय की तुम्ही फक्त यशोदानंदन लोणी चोरून खाणारे एवढंच नाही. आता तुमचा महिमा मला समजला. आणि आता अर्जुन इथे काय म्हणतोय, 2 श्लोक खूप छान आहे. या 2 श्लोकामध्ये अर्जुन स्वीकार करत आहे की माझ्या हातून अपराध झाला, माझ्या हातून अनेक वेळा चूक झालेली आहे. तुमच्याबद्दल माझी जी दृष्टी होती ती अगदीच छोटी दृष्टी होती. त्यामुळे माझी जी वागणूक आहे तुमच्यावर होती थोडी नीट नव्हती. ते शंकराचार्य म्हणतात, यत अहम त्वं माहात्म्य अपरिज्ञान अपराधी. आता तुमचं महात्म्य ज्ञान मला माहीत नव्हतं, महिमा माहीत नव्हता, म्हणून अपराध झाला. आणि आता तो ओपनली उघडपणे तो स्वीकार करत आहे. काय मी केलं? सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि सखेति मत्वा म्हणे अर्जुन म्हणतो की मया माझ्याद्वारे काय झालं तर म्हणे अपराध झाला. कसा काय अपराध झाला? तर म्हणे मी तुम्हाला कसं हाक मारलं, हे यादव जरा इकडे जा, हे सखा, अरे यार. अर्जुन हे यार यार, अरे कृष्ण तू कुठे गेला होता यार? तर सखा, यादव, कृष्ण असं एकेरी भगवान कृष्ण, परमपूज्य कृष्ण असं काही बोललो नाही. आणि असं का झालं? म्हणे सखेति मत्वा, मी तुम्हाला काय मित्र मानतो, मित्राप्रमाणे वागणूक तुमच्या बरोबर केली, माझ्या बरोबरीच मी समजलं. खरं म्हणजे असं झालं की तुम्ही इतके माझ्या बरोबर सहज होता. कधी तुम्ही असं दाखवलं नाही की मी काही विशेष आहे, आणखीन मला आदर दिला पाहिजे. अगदी सामान्य माणसाप्रमाणे तुम्ही वागत होता. हां, हे जरूर आहे, कधी कधी मी पाहत होतो तुमच्यामध्ये काहीतरी चमत्कार आहे, दिव्यता आहे, पण कधी कधी. पण आत्ताचा जो महिमा इमम इथे लिहिला आहे, हा महिमा तुम्ही कधीच पाहिला नाही की संपूर्ण जग तुमच्यामध्ये जात आहे, सगळी देवता तुमच्यामध्ये शिरत आहे आणि तुम्ही एवढे व्यापक आहात. म्हणजे मी तुम्हाला मोठं मानत होतो, पण एवढं मोठं. जसं मी आधी सांगितलं ना तुम्हाला, वेदांत ऐकल्यावर कोणी अशीच टीका केली. वेदांत सारखं सांगण्याचं, तुम्ही अजन्म आहात, अनंत आहात, आत्मा अमर आहे, आत्मा महान आहे. तर एका श्रोत्याने सांगितलं की वा गुरुजी, आत्तापर्यंत मी मानत होतो की मी फार मोठा आहे, पण एवढा मोठा आहे हे तुम्ही मला जाणीव करून दिली. तर अर्जुन इथे त्याच टोनमध्ये म्हणतो की तुम्ही मोठे आहात, तुम्ही आमची मदत केली आहे भरपूर. तर मला हे तर माहीत होतं की तुम्ही महापुरुष आहात, थोडं श्रेष्ठ आहे, सामान्यपेक्षा थोडे वेगळे आहात, पण तुम्ही इतके महान आहे हे माहीत नव्हतं.
आणि पहा देवाच्या लीला ज्या आहे ना अगदी सामान्य माणसाप्रमाणे अनेक वेळा. आता चोरी करत आहे, रडत आहे, खेळत आहे. आता कुणाला वाटतं तर सामान्य बाळ ब्रह्मदेवाला म्हणूनच तो मोह झाला. म्हणे हा परमेश्वर कसा असतो, हा गायी आणि वासरू चारवत आहे, म्हणजे चरायला नेत आहे, याच्यामध्ये मोठेपणा. रामाचं तर अजूनच सहज आहे, अगदी तो मानवीय सगळ्या त्याच्यात. म्हणून त्या सतीला मोह झाला. राम रडत आहे, पत्नीचा वियोग झालेला आहे म्हणून रडत आहे. अगदी सामान्य माणसाची. देव जरा जास्तच रडत होते, म्हणजे सामान्य पती एवढा नाही रडत. अरे पिंपळा कुठे आहे माझी सीता, अरे हे कुठे आहे. आता म्हणजे अगदीच मनुष्यापेक्षा थोडंसं म्हणजे सामान्य म्हणून सतीला कळलं नाही की हा देव कसा काय. म्हणून ते शंकराला विचारते की तुम्ही यांचंच जप करता का, हेच का रडणारे ना. आता रामाने वाल्मिकीला दंडवत करत आहे, भरद्वाज ऋषींना, अगस्त्य ऋषींना. आता लोकांना काय वाटेल म्हणजे एक सामान्य राजपुत्र आहे. देवाचा असा स्वभाव आहे, आपलं जे महात्म्य आहे ते असं लपवून ठेवतं. त्यामुळे अनेक वेळा लोकांना कळत नाही की हे खरे कोण आहे. म्हणून एक याच्यामध्ये लिहिलेलं आहे, काय म्हणतात, नारद भक्ती सूत्र की न तत्र महात्म ज्ञानम विस्मृता. गोपिकांबद्दल लिहिलेलं आहे की गोपिकांना भगवंताचं महात्म्य माहीत होतं. महात्म्य माहीत असून ते त्यांच्याबरोबर संवाद करायच्या, बोलायच्या, पण त्यांना महात्म्य विस्मृत झालेलं होतं. तर देवानी अशा लीला केल्या, त्यामुळे लोकांना त्यांचा महिमा कळत नाही. असे अनेक तुम्ही प्रसंग पाहू शकता. आता लहान बाळ असतं ते काय प्रतिबिंब पाहून घाबरतं, देव तिथे घाबरत आहे. राम जो आहे तो कावळ्याच्या पाठीमागे धावत आहे. असे लहान पोरं. का कुशुंडी तिला मोह झाला तिथे, म्हणजे आता एक सामान्य. पण काय झालं ते छान गंमत आहे. भगवंताच्या पोटामध्ये ते कालभूषुंडी गेले आणि तिथे अनंत कोटी ब्रह्मांड पाहिले. आणि मग ते परत बाहेर आले तर पाहत काय की राम तुझं खेळत आहे, म्हणजे लहान पोरगा आहे समजून. तर अजानता महिमा, इथे शब्द आहे अजानता महिमा. आता अर्जुनाबरोबर कृष्ण अगदी सामान्य मित्राप्रमाणेच वागतो. महिमा माहीत नाही. म्हणून काय झालं, मया प्रमादात, प्रमाद झाला. प्रमाद म्हणजे मी सावध राहिलो नाही. आणखी प्रणयेन वापी, प्रणय म्हणजे प्रेम, स्नेह, स्नेह निमित्त विश्रंभ, तेन अपि कारणेन यदुक्तवान अस्मी. स्नेह निमित्त विश्वास, इथे खूप छान आहे हा अर्थ. देवा तू माझ्याशी असं प्रेम केलंय की असं परकेपणा कधी वाटला नाही. हे पहा, जेव्हा प्रेम असतं तेव्हा विश्वास असतो, आणि जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपण जास्त सावध राहत नाही. आपण अगदी सहज करतो, मजाक करतो, गंमत करतो, कारण याचा विश्वास झाला की हा या माणसाला वाईट वाटणार नाही, नाराज होणार नाही. प्रेम असेल तर असं होतं. आपसामध्ये मित्र, जर विश्वास नसेल, प्रेम नसेल, तर आपल्याला फार सावध होऊन काय व्यवहार करावा. पहा बरं का, त्याला वाईट वाटेल, नाराज होईल, पण अगदी क्लोज फ्रेंड आहे. मराठीमध्ये काय म्हणतात, घट्ट मैत्री
जीवश्च जीवला जीवश्च कंठस्थ जीवश्च कंठ. मग तुम्ही त्याच्यावर काही करा, माहीत आहे की याला काही वाईट. त्यामुळे असंच झालं, म्हणजे तुम्ही एवढं प्रेम दिलं आम्हाला, तर माझ्या मनामध्ये कधी आलंच नाही असं की तुमचा असा आदर केला पाहिजे, असं औपचारिक. औपचारिक असतं फार, कारण प्रोटोकॉल, यू हॅव टू फॉलो प्रोटोकॉल. जर ते साहेब आहे तर तुम्हाला असं बसायचं, तिकडे असायचं. सगळे मित्रमंडळी बसले तर काय. त्यामुळे प्रणय प्रेमाने, म्हणजे अर्जुनाला भगवंतानी किती प्रेम दिलंय, इतकी आपुलकी आहे. हे पहा, अर्जुन काय म्हणतो, तुमचा जो महिमा आहे तो मी विसरलो प्रेमामुळे, आणि त्याच्यामुळे कधी कधी चुकीचं वागणूक झाली, दुर्भावनेमुळे नाही. हे आहे कारण. असं असतं प्रेम आहे तर आपण एवढं सावध नाही राहत ना, कारण माहित आहे आपलाच आहे, त्याच्याला वाईट पण यायला वाटत. त्याची खूप छान या श्लोकाचं बाजू आहे. आपुलकी किती असेल हे तो सांगत आहे. अजानता प्रणयेन वा, आणि मी तुम्हाला कधी यादव कधी कृष्ण. आता आपण मित्राला काही हाल मारतो की नाही, अगदी म्हणजे मिस्टर, श्रीमान, श्रीमती असं काही बोलत. आणखीन तो काय म्हणतो अर्जुन, एक आणखीन श्लोक त्याच्यावर तो म्हणतो, यच्चावह सार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् यच्चावह सार्थमसत्कृतोऽसि यच्च अवहासार्थम असत्कृतोसी. अवहासार्थम म्हणजे शंकराचार्य म्हणतात परिहास प्रयोजनाय, तुमचा परिहास करण्यासाठी, तुमचा अपमान मी केला, असत्कृत. आता परिहास म्हणजे काय, चेष्टा. चेष्टा करतो, चेष्टा करतो मग त्याचा काय अपमान करतो, आपण काही बोलतो. एट युअर कॉस्ट, म्हणजे तुम्हाला मी हसीचं काय म्हणतात, हसी का पात्र हिंदीमध्ये म्हणतात, लाफिंग स्टॉक. म्हणजे तुमच्यावर मी हसलो, सोपं हसी मजाक म्हणतात ना. त्यामुळे तुमच्या चेष्टा मी केल्या, तुमची गंमत केली, आणि त्याच्यामुळे मी अपमान केला, कधी काही बोलतो मी. असत्कृत, परिभूत, हा मस्करी, चेष्टा मस्करी, हास्य विनोद, अनेक शब्द, हास्य विनोद, चेष्टा मस्करी, हे सगळं मी केलं. या सगळ्या गडबडीमध्ये अपमान तुमचा. कधी कधी आपण अशी करतो ना दुसरी चेष्टा, आणखी त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याचा अपमानही म्हणतात इनडायरेक्ट. आता पहा, सरदार लोकांवर किती जोक्स बनवतात. आता नाही बनवू शकत तुम्ही, आता ते हे झालंय, त्यांना वाईट वाटतं की संता बनता. तर इथे अर्जुन म्हणतो मी तुमची कधी कधी काय मजाक गंमत अशी केली. अच्छा, तर केव्हा असं केलं, स्वतःच तो म्हणतो.
विहार शय्या आसन भोजनेश. म्हणजे या 4 ठिकाणी किंवा 4 वेळेस माझ्याकडून तुमचा अपमान झाला किंवा चेष्टा. त्याच्यामुळे केव्हा कोणी विहार. विहार म्हणजे काय? विहरणम विहार पाद व्यायाम. शंकराचार्य छान पायाचा व्यायाम याला म्हणतात विहार. अर्जुन म्हणतो म्हणे आपण कधी कधी फिरायला जातो सकाळी मॉर्निंग वॉकसाठी. मी कधी कधी याची तुमची चेष्टा केली. आता कोणी हे ऐकलं तर म्हणे अच्छा म्हणजे कृष्ण सुद्धा सकाळी फिरायला जातो. इथे विहार लिहिलंय फक्त. विहार म्हणजे फिरायचे. आता दोघं अर्जुनाने देवाच्या खांद्यावर हात ठेव, चला जरा एक राऊंड मारून असं फेरी मारून फेरपटका. तर विहार त्यावेळेस पण मी काही काही गंमत केली. किंवा काय शय्या. कधी आपण कुठे झोपलो, कधी अशी वेळ आली की आपल्याला बरोबर झोपावं लागलं. असे मित्रमंडळी झालं तर कुठे ट्रिपला इकडे तिकडे मग एकाच कुठे डॉर्मेटरीमध्ये सगळे झोपतात. तर मग ते एकमेकांची मजाक करत राहतात. तर म्हणे शय्या झोपत असताना कधी तुमचं पांघरुणं तोडून घेतलं, कधी तुमची उशीच गायब केली, काही सुद्धा होऊ शकतं. तर म्हणे शयनम शय्या. किंवा काय झोपलाय असं काहीतरी त्याला उगीच उठवायचं. वेगवेगळी गंमत करतात. एक आमचे होते ते काहीतरी असं लहान घेऊन त्याच्या कानावर झोपलेलं आहे ना करतात. तर माहीत आहे की समोरचा काही वाईट त्याला वाटणार नाही म्हणूनच ते सगळ्यांबरोबर नाही करू शकत. तर शय्या. मग आसन. आसन म्हणजे शंकराचार्य म्हणतात आस्थायिका. खुर्चीवर तुम्ही बसला आहात, मी जाऊन काहीतरी त्या खुर्चीला हलवलं किंवा काही. आम्ही लहानपणी करायचो 2-4. चला तू बैस, तुझ्या पाठीमागे खुर्ची मी ठेवली आहे, आता आम्ही एक फोटो घेत आहे, आता तुला खुर्चीवर बसायचं आहे. मागचा मुलगा येऊन ती खुर्ची बाजूला करून द्यायची आहे ना, ते लहानपणचे. तर असं सगळं मी सुद्धा केलेलं आहे असं तो म्हणतो अर्जुन. आस्थायिका जेवण काय म्हणतात जेव्हा फक्त बसले असतात. आणि मग भोजनम अदनम. जेवणाच्या वेळेस सुद्धा मी काही गंमत केलेली आहे. तुमच्या पानाचा लाडू मी उचलून घेतला, तुमचं लक्ष नव्हतं त्यावेळेस. गमती होतात. कधी कधी काय होतं, अरे इकडे या लाडू वाळा, याला लाडू पाहिजे, खरं म्हणजे त्याला पाहिजे. पण आता मला पाहिजे हे कसं समजू याला. आणि मग तो विचारतो तुम्हाला पाहिजे. हो. तर जेवणाच्या वेळेस सुद्धा मी काही चेष्टा केल्या तुमच्या. याचा अर्थ काय, हे दोघं किती घट्ट मित्र होते त्याने हे समजायचं आहे. काहीच परकेपणा नाही असं असायला पाहिजे. आजकाल असा संबंध काही दिसतच नाही. सगळ्यांना आपण घाबरून राहावं लागेल. कोणाला काय वाईट वाटेल, कोणता शब्द, कोणतं व्यवहार. म्हणून विहार शय्या. आणखी पुढे काय म्हणतो अर्जुन, एको अथवा अपि अच्युत तत्समक्षम. अजून कुठे मी तुमचा अपमान केला? तो म्हणे एक म्हणजे सामान्य अर्थ तर एकटे असताना, पण शंकराचार्यांनी इथे म्हटलेलं आहे एक म्हणजे तुमच्या पाठीमागे. तुम्ही नसताना मी एकटा होतो ना, तेव्हा तुमच्याबद्दल काही बोललं. कोणी जर तुमच्याबद्दल बोललं तर मी बोललोय त्याला, अरे त्या कृष्णावर भरोसा करू नका, केव्हाही काही करू शकतो. तर तुमच्याबद्दल पाठी मागे. एकाने छान सांगितलं, जर तुमच्या पाठीमागे जर कोणी बोलत असेल तर याचा पॉझिटिव्ह पक्ष आहे असा आहे की तुम्ही पुढे आहात.
कारण तो पाठी आहे ना, पाठी मागे बोलतो. युवान आहे ते जरी क्लिअर. हाँ हाँ हाँ. तर एक म्हणजे तुम्ही नाही आहे, मी आहे, आणि मी काही काही बोललोय तुमच्याबद्दल. आता इथे एक फार छान आहे. अर्जुन सगळं काही सांगत आहे, नाही तर जर संबंध प्रस्ताव करून सांगितलं असेल. त्याला हे माहीत आहे की आता कृष्ण असं नाही, अच्छा तू हे सगळं केलं, चला आता या कायद्याप्रमाणे तुला मी आता शिक्षा करणार, कारण एवढे अपराध केले तू. त्याला माहित आहे की कृष्ण असं करणार नाही, क्षमा करेल. म्हणून तर एकटे असताना अथवा तत्समक्षम, लोकांच्या समोर सुद्धा मी केलेलं आहे. तर कधी कधी असं झालेलं आहे. म्हणून क्षामये त्वामहमप्रमेय, म्हणून तुम्ही आता मला क्षमा करा. क्षमांकार येतो. आणि तुम्ही कसे आहात? अप्रमेय. अप्रमेय म्हणजे मोजू नाही शकत. हा, शंकराचार्य म्हणतात प्रमाणातीतम, प्रमाणाच्या बाहेर आहे, म्हणजे मोजू नाही शकत. इमेजरेबल, अमाप, असीमित असे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही मला काय क्षमा करू शकता. तर माझ्याकडून अनवधानाने, महिमा न जाणल्यामुळे असं हे सगळं झालेलं आहे. आणि अतिप्रेम, आता ते म्हणतात ना अतिपरिचयात, हां, म्हणून असं पण काही दुर्भावना किंवा चुकीच्या भावनेमुळे नाही. आता उद्या पाहू काय पुढे.